रामकृष्ण रे मेरे भक्त परायण समाधान महाराज पाटील. आता खूप मोठा असा पवित्र असा पर्वकाळ चालू आहे. तो म्हणजेच आपल्या हिंदू धर्मातील पवित्र असा उत्सव. त्याचं नाव आहे नवरात्र. आई जगदंबेचं 9 दिवस आगमन असतो. आमचा हिंदू धर्म म्हटलं म्हणजे फार मोठी परंपरा आमची सनातनांची आहे. 5,500 वर्षापूर्वीची आमची सनातन परंपरा आहे. सर्वात जुना धर्म जर कुठला असेल मायबाप हो तर आपला हिंदू धर्म आहे. खूप सण येतात, खूप उत्सव येतात. त्यात एक सण आहे, त्यात एक उत्सव आहे, म्हणजे हा नवरात्राचा पर्वकाळ. बऱ्याच माझ्या माय माऊल्या, कोणी चप्पल सोडतं, कोणी 9 दिवस उपवास करतं, कोणी 9 दिवस आपली साडी परिधान करून आई जगदंबेच्या समोर गरबा खेळत असतात. पण खऱ्या अर्थानं या सणांचं, या उत्सवांचं कुठंतरी उल्लंघन होताना आम्हाला दिसतंय. हे प्रत्येकानं विचार करायला पाहिजे. आज शहरामध्ये जर आम्ही चित्र पाहिलं, जर या नवरात्र उत्सवामध्ये नको नको ते भयंकर प्रकार असे घडत असतात. अरे देवाच्या दरबारातही जर आम्ही, आणि यात तरुण मुलं आणि तरुण मुली खास करून आपल्या हिंदू धर्मातल्या फार बळी पडत आहेत. अंगाचे प्रदर्शन करून आम्ही जर गरबे खेळत असाल तर ही भक्ती कुणा दिशेने वाटचाल करत आहे, प्रत्येक बापानं विचार करायला पाहिजे. राहिला विषय 9 दिवस उपवास करण्याचा, 9 दिवस चप्पल सोडण्याचा. सर्व मुलींना, सर्व मायबापांना, सर्व माया बहिणींना मला एकच सांगायचं आहे, माय 9 दिवस चप्पल सोडून काही फायदा नाही ग. जन्म देणाऱ्या मायबापांच्या वचनावर टीक. पतीची एकनिष्ठन सेवा कर. पतीच्या मता अनुसरून पतिव्रता. पतिव्रतेचे हृदय जसे पती वाचून न स्पर्शे. अनाशी स्त्री जर जीवन जगत गेली, तुका म्हणी पतिव्रता त्याची देवावरी सत्ता. ज्या सासू सासऱ्यांची चांगली सेवा जर तू जर केली, माईबाप समजून जर त्या सासू सासऱ्यांची सेवा केली, तर नक्कीच माझा भगवंत तुझ्यासाठी धावून येईल. 9 दिवस चप्पल सोडण्यापेक्षा घाण विचार सोडा मायबाप. जे दूषित विचार आमच्या डोक्यात घर करून बसलेले आहेत, जी कामवासना आमच्या डोक्यात घर करून बसले आहेत, तिला सोडा. नक्कीच आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आमच्या धर्माबद्दल आमच्या लेकरांना अजिबात आस्था राहिला, सर्वात मोठा शोकांतिकाचा प्रश्न झालेला आहे. याला जबाबदारी कोण असेल? का म्हणून आस्था राहिली नाही? आमचं पोरग जन्माला आलं, आमचं पोरग जन्माला आलं तर आम्हाला शिक्षणाची चिंता आहे, पण त्याला धर्माच्या 2 गोष्टी शिकायला मिळाव्यात. त्याला थोर महापुरुषांचा इतिहास आम्ही कानीत टाकावा. त्याला बाळ कडू आम्ही दिलं पाहिजे. कुठल्याच मायबाप विचार करत नाही. कारण आज घरामध्ये आजी आजोबा राहिले नाहीत. हम दो हमारे दो भले. आता तर ते 2 बी नाही राहिले, आता तर एकच पत्त्यावर समाधान मानतायत. यदा कदाचित जर जिजामाई साहेबांनी जर असा विचार केला असता आणि फक्त स्वतःचा विचार केला असता की माझ्या पोरगाला राजगादीवर बसवायचं, तर मला नाही वाटत आज हिंदू धर्म म्हणून आम्ही जगलो असतो ना. स्वराज्याचा संस्थापक राजा शिवछत्रपती आम्हाला लाभला असता ना, आम्हाला शंभूराजे लाभले असते. कर्तृत्व माईबापांचं असतं. म्हणून ज्ञानोबरायांना ठणकावून सांगावं लागलं पहिल्या अध्यामध्ये, येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. तेची यरी अनुष्ठती सामान्य सकड. यायसे असे स्वभावे मनोनिकर मन सांडावे. विशेषाचारावे लागे संती. थोर मोठ्याने जसं अनुकरण केलं, जसं वागले, जसं धर्माचं पालन केलं, तसं मागची पिढी करत असते. जबाबदारी थोर मोठ्यांवरती आहे. धर्मावशी असता बाळगा 5 वर्षापर्यंत पोरं आईबापांच्या सानिध्यामध्ये राहिले पाहिजे आणि त्याला बाळ कडू दिले पाहिजेत, बालसंस्कार दिले पाहिजेत. पण आज आमचं जुनेरकीची सेणकीची फॅड चाललेलं आहे. शिक्षणाच्या नावावर आम्ही लाखो रुपये खर्च करतो, पण पोरग धार्मिक बनावं, पोरग चांगल्या विचारसरणीचं बनावं, पोरग फार मोठं थोर बनावं, त्यांना समाजाची सेवा करावी, धर्माची सेवा करावी, देशाची सेवा करावी, असला कुठलाच माईबाप विचार करत नाही. त्याचा संसार मोठा व्हावा फक्त एवढाच विचार करतात. अरे 70 वर्षाचा संसार फुलवण्याकरता किती मोठा तुम्ही संसार फुलवण्याचा प्रयत्न केला तरी या दिवशी संसाराची माती होणार आहे. आज धर्माबद्दल आमच्या मुलामुलींना अजिबात आस्था राहिली नाही माईबाप. आज कथा वाढली, कीर्तन वाढली, प्रवचन वाढली.
पण त्या कथा कीर्तन प्रवचनामध्ये आमच्या मुला मुलींची गर्दी वाढली, पण कशा करता? फक्त मनोरंजन या गोष्टी ऐकण्याकरता. आज आम्हाला किती जणांना माहिती आहे ज्ञानेश्वरी, आमच्या किती मुलांना मुलींना आज गाथा माहिती, ज्ञानेश्वरी माहिती, भागवत माहिती, आमचं पुराण माहिती. ज्या शिवरायांना आम्ही डोक्यावरती घेतो त्या शिवरायांचा इतिहास आमच्या पोरांना खरंच माहिती आहे का? वयाच्या 5 वर्षापर्यंत आईबापांची जबाबदारी आहे की त्याच्या सानिध्यामध्ये तुम्ही राहा आणि त्याला थोर महापुरुषांचा इतिहास सांगा. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीच्या रोज 5-6 ओव्या त्यांच्या कानावरती पडू द्या. माझ्या तुकोबरांच्या अभंग त्याच्या कानावर पडू द्या आणि त्याला तुकोबरांचा गाथा सांगा, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी सांगा, गीता सांगा, भागवत सांगा, शिवरायांचे कर्तृत्व सांगा, शंभूराजांचं बलिदान सांगा. नक्कीच तुमचा पोरगा शूर झाल्याशिवाय राहणार नाही, कारण विचारांची गरज आहे. आज आमचा धर्म पुढत चाललेला आहे. 90% आमची लोकसंख्या होती, कोणी 65% आली. याला जबाबदार तरी कोण आहे? हा प्रत्येक हिंदू धर्मियात तरुण मुला आणि मुलींनी विचार करायला पाहिजे. आणि ज्या दिवशी धर्म धोक्यात येईल आपल्यावर, त्या दिवशी आपल्यावर रडण्याची पाळी येण्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी तुमचं MBBS शिक्षण, त्यावेळी तुमचं MD शिक्षण, त्यावेळी तुमचे PhD, त्यावेळी तुमची नेट सेट, तुमची वकिली तुम्हाला काही कामात येणार नाही. त्याविषयी ढसाढसा रडत बसणार. आणि ज्या वेळेस गेल्या 200 वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी जसं पाषाण्यांचं आक्रमण केलं होतं, आमच्या आया बहिणींची जे चव्हाटे आरती आले होते, तो दिवस पुन्हा येऊ नये त्याकरिता आमच्या मुला मुलींना अगोदर 5 वर्षापर्यंत धर्माची आस्था शिकवा. धर्म रक्षता रक्षतम, धर्म टिकला तर तुम्ही आम्ही टिकाल. आणि धर्म जर एक दिवशी बुडाला तर आमचं जीवन अस्तित्व खलास होईल. माईबाप कथा कीर्तन प्रवचनकारांनी एक धंदा बनवून टाकला, या गोष्टींना पैसे कमवण्याचं साधन बनवून टाकलं, पण आचरणात अजिबात आणत नाही. अरे लोकांना कीर्तनात रडवण्यापेक्षा दादा एकदा ज्ञानोबरायांसाठी रडून बघा स्वतः. एक बंद अशा खोलीमध्ये तर माझ्या ज्ञानोबरांना तुमची किंवा आल्याशिवाय राहणार नाही. गाथ्या सांगण्यापेक्षा जर गाथ्याचा एक जरी अभंग तुम्ही जर आचरणामध्ये आणला तर तुमचं जीवन परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. हरिभक्त परायण समाधान महाराज पाटील. जीवन सुखानं चालू आहे. जर तुमच्या पोरांसारखा, तुमच्या तरुणांसारखा जर मी विचार केला तर मला काय पडलेली आहे? माझं सर्व काही स्थिर संसार सुखानं चालू आहे, सगळ्या गोष्टी माझ्या सेट आहेत, तर का म्हणून एवढी तडमड करतोय, का म्हणून एवढी धावपळ करतोय? एवढ्या करताच की काहीतरी आपण धर्माचं लेणं लागतो. आणि जीवन जगत असताना माणसानं काहीतरी चांगलं कर्म करून जावं. माझ्या ज्ञानोबरे तुकोबरांचे खरे विचार, माझ्या शंभूराजांचे खरं बलिदान, माझ्या शिवरायांचा खरा इतिहास समाजापुढे जावा आणि खरी आचरण शुद्ध माणसं समाजापुढे जावी. कारण की परिवर्तन तेव्हा होतं ज्यावेळेस सांगणाराच्याकडे अनुकरण असतं, अनुभव असतो. नाही तर 10 वर्षाच्या पोरी, 10 वर्षाच्या पोरगं टफरले कीर्तन करायला लागले, ज्याचं त्याचं पाठांतर करून अनुभव शून्य आहे. आणि जोपर्यंत वाणीला अनुभवाची जोड राहत नाही, जोपर्यंत वाणीला अनुभवाची साथ राहत नाही, तोपर्यंत परिवर्तन होत नाही. कीर्तन हे पोपटांची मुळाचं नाही. कीर्तन पहिले अनुभवाला यावं लागतं. अनुभव आहे अंगात देहात जगात सांगित असे तुका चाकून या सांगे माझा अनुभव आहे अंगी. अध्यात्माचा पहिले अनुभव घ्यावा लागतो. आणि तो अनुभव या समाधान महाराज झालेला आहे दादा. नाहीतर नालायकचा लायक जर मला बनवलं असेल तर माझ्या ज्ञानोबा तुकोबरांनी पंढरपूरच्या मालकानं बनवलेलं आहे. एवढं तुम्हाला सोपं वाटतं का या सगळ्या गोष्टी आत्मसात करणं? कुठंतरी प्रत्यक्षरित्या माऊलींचं तुकोबरांचा अभंगन पांडुरंगाचा आशीर्वाद आहे म्हणून समाधान महाराज एवढ्या 3-3 तास एका चरणावरती बोलून जातो. ही ताकद माझ्या ज्ञानोबा तुकोबरायची आहे. जर आम्हाला थोडीफार जर कधी कीव असेल, दया असेल, तर आमच्यासारख्या एका छोट्याशा कीर्तनकाराला ज्याची खरी धडपड चालू आहे धर्माविषयी, अशा आचरणशुद्ध माणसांना जर समाजापर्यंत पोहोचवण्याचं जर आपण मायबाप मंडळींनी केलं तर नक्कीच तुकोबरांच्या भाषेत जर तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला तर तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य घातली या भय नरका जाणे. म्हणून या तुकोबरांच्या उक्तीप्रमाणे जर आपण जर कार्य केलं तर नक्कीच तुम्हालाही तुमच्या परमार्थाचं फळ भेटेल आणि नक्कीच समाजाचं देखील हित होणार आहे. एवढंच मी तुम्हाला सांगणं आहे. आपल्या मुलामुलांना धर्माची आस्था शिकवा. आमच्या लहान लेकरांना थोर महापुरुषांचा इतिहास सांगा, नाही तर धर्म फार अधोगतीकडे वाटचाल करत चालला मायबाप. दृश्य जर समाजामध्ये पाहू तर आज आमच्या मुला मुली कुठल्या दिशेनं वाटचाल करत आहेत. व्यसन फॅसन काम वासना म्हणजे आमचे पोरं पोरी बरबाद झाली. आणि त्याची तर धर्माने षडयंत्र बनवलेलं आहे. परधर्माच्या मुलांसोबत आमच्या मुली फसत आहेत. लवजीवासारखे प्रकरण घडत आहेत. आमच्या मुली वाईट दिशेनं वाटचाल करत आहेत.
वाल्याच्या नावानं दुर्प्रकार घडत आहेत. आज शिक्षकही त्या दर्जाचा राहिला नाही ज्या प्रकारे शिक्षक पूर्वीचा होता. म्हणून माझी तळमळ आहे की प्रत्येक गावापर्यंत पोहोचावं. माझी काहीच अभिलाषा नाही मानधनाची. माझी एकच इच्छा आहे, जे आपण द्याल ते मी घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांनी मला खूप काही दिलं, मला काही गरज नाही. फक्त माझ्या तुकोबाराय ज्ञानोबारायांचे खरे विचार समाजापर्यंत पोहोचावे याकरिता कीर्तन सेवाची अभिलाषा करतो, बाकी काहीच नाही. रामकृष्ण हरी.